रात्रीची मुंबई, दूरवरून येणाऱ्या लोकल ट्रेनचा आवाज, रिकाम्या रस्त्यावर चमकणारे पिवळे दिवे आणि त्या अंधारात दबा धरून बसलेली भीती. 1980च्या दशकातली मुंबई ही फक्त स्वप्नांची नगरी नव्हती, ती होती संघर्षाची नगरी. एक अशी मुंबई जिथे सामान्य माणूस रोज जगण्यासाठी लढत होता. एका बाजूला मिल बंद पडत होत्या, हजारो कामगार बेरोजगार होत होते, तर दुसऱ्या बाजूला अंडरवर्ल्ड वेगाने रस्त्यावर पसरत होतं. खंडणी, दहशत, स्थानिक दादागिरी आणि प्रत्येक गल्लीमध्ये वाढणारी भीती. त्या काळात मुंबईमध्ये अनेक भाग असे होते जिथे रात्री उशिरा सामान्य माणूस घराबाहेर पडायला घाबरायचा. कारण कायदा होता, पोलीस होते, पण लोकांना वाटत होतं की त्यांच्यापर्यंत मदत पोहोचायला वेळ लागतो. आणि अशाच काळामध्ये एक नेता ही परिस्थिती बारकाईने पाहत होता, बाळासाहेब ठाकरे. त्यांनी एक गोष्ट खूप लवकर ओळखली होती: मुंबईवर फक्त भाषणांनी प्रभाव निर्माण होत नाही, रस्त्यावर ताकद लागते. लोकांना असा नेता हवा असतो जो संकटाच्या वेळी त्यांच्या भागामध्ये दिसेल. आणि म्हणूनच त्यांनी अशी संघटना उभी करायला सुरुवात केली जिथे शिवसैनिक फक्त पोस्टर लावणारे कार्यकर्ते नव्हते, तर गरज पडली तर रस्त्यावर उतरून लढायला तयार असणारे लोक होते. शिवसेनेची शाखा ही त्या काळात फक्त राजकीय कार्यालय नव्हती, ती स्थानिक लोकांची सुरक्षा व्यवस्था बनत होती. वाद झाला तर शाखा, गुंडांनी त्रास दिला तर शाखा, स्थानिक प्रश्न निर्माण झाला तर शाखा. लोकांच्या मनामध्ये एक भावना तयार होत होती: पोलीस येण्याआधी शिवसैनिक पोहोचतील. आणि म्हणूनच त्या काळामध्ये शिवसेनेची ताकद ही फक्त राजकीय नव्हती, तर रस्त्यावरची उपस्थिती म्हणून ओळखली जाऊ लागली. बाळासाहेबांचा आदेश आणि रस्त्यावर उतरलेले आक्रमक शिवसैनिक हे दृश्य मुंबईने अनेक वेळा पाहिलं होतं. त्या काळात नेता होण्यासाठी फक्त भाषण पुरेसं नव्हतं, रस्त्यावर उतरावं लागत होतं, लोकांसाठी उभं राहावं लागत होतं आणि गरज पडली तर भीतीसमोर उभं ठाकावं लागत होतं. याच काळात काही नावं वेगाने पुढे येऊ लागली. एक नाव रामदास कदम. कोकणापासून मुंबईपर्यंत रामदास कदम यांची प्रतिमा तयार होत होती एका आक्रमक शिवसैनिकाची. 1985 पासून पुढची अनेक वर्ष रस्त्यावरचं राजकारण, मोर्चे, आंदोलनं, स्थानिक संघर्ष यामध्ये त्यांचं नाव सतत चर्चेत राहिलं. अनेक कार्यकर्त्यांच्या मते प्रश्न निर्माण झाला की रामदास कदम मागे हटत नाही. त्या काळात मुंबईमध्ये गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात होती. स्थानिक व्यापाऱ्यांना धमक्या, खंडणी, राजकीय दबाव. आणि अशा वेळी काही भागांमध्ये लोकांना वाटायचं आपल्या बाजूने कोणीतरी उभं आहे. रामदास कदम यांच्याबद्दल अनेक शिवसैनिकांमध्ये अशी प्रतिमा निर्माण झाली होती: कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर ते थेट समोर उभे राहतात. म्हणूनच अनेकांसाठी ते फक्त नेता नव्हते, तर भाई बनत होते. पण मुंबईचं राजकारण तिथे थांबलं नाही, कारण पुढे ठाण्यामधून आणखी एक नाव वेगाने वर येत होतं: एकनाथ शिंदे. 1999 नंतर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिमा तयार झाली, कार्यकर्त्यांसाठी कायम उपलब्ध असणाऱ्या नेत्याची. रात्रीचा फोन असो, स्थानिक वाद असो, रुग्णालयातील मदत असो किंवा एखादा तणावपूर्ण प्रसंग, अनेक कार्यकर्त्यांना वाटायचं शिंदे साहेब येतील. आणि इथेच भाई हा शब्द आणखी मजबूत होत गेला, कारण त्या काळात लोक नेता निवडत नव्हते, ते संरक्षण शोधत होते. मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण व्हायची जिथे स्थानिक गुंड आणि राजकीय कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकायचे. आणि अशावेळी अनेकदा लोक एक वाक्य बोलायचे: भाईला भाई भेटला. हा संघर्ष फक्त दोन व्यक्तींमध्ये नव्हता, तो प्रभावाचा संघर्ष होता, भीतीविरुद्ध संरक्षण यांचा संघर्ष होता. त्या काळात रस्त्यावर नाव कमावणं सोपं नव्हतं, कारण मुंबई साधी नव्हती. एका बाजूला अंडरवर्ल्ड, दुसऱ्या बाजूला आक्रमक राजकारण आणि मध्ये सामान्य माणूस. म्हणूनच ज्या नेत्याने लोकांसाठी रस्त्यावर उभं राहण्याची प्रतिमा तयार केली त्याला लोकांनी भाई म्हणून स्वीकारायला सुरुवात केली. हा शब्द फक्त टोपण नाव नव्हता, तो विश्वास होता, तो ताकदीचं प्रतीक होता, तो त्या काळाच्या मानसिकतेचा भाग होता. आज मुंबई बदललीये, राजकारण बदललंय, रस्त्यांची भाषा बदललीये, पण एक काळ असा होता जेव्हा मुंबईच्या गल्ली गल्लीत एक गोष्ट बोलली जायची: नेता तोच जो संकटाच्या वेळी रस्त्यावर दिसतो. आणि म्हणूनच आजही मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये भाई हा शब्द फक्त नाव नाही, तर एका पूर्ण काळाची ओळख आहे.